महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कसल्याही सुविधा दिल्या जात नाहीत। भर पावसात महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी काम करत असतात। रस्ते झाडण्यापासून ते नाले सफाई आणि गटर सफाई करण्यापर्यंत आणि सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेपासून ते ड्रेनेज दुरुस्ती करेपर्यंत हे कर्मचारी राबत असतात। पण कोल्हापूर महापालिकेने या स्वच्छता कर्मचाऱ्यांना साधे रेनकोटही दिलेले नाहीत। त्यामुळे भर पावसात भिजत हे आरोग्यदूत स्वच्छतेची कामं करत असतात। कोल्हापूर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी खऱ्या अर्थानं आरोग्य विभागाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर आहे। रस्ते झाडण्यापासून ते अगदी गटर सफाई, नाले सफाई, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, तुंबलेली ड्रेनेज उपसणं यासाठी हे कर्मचारी काम करत असतात। एकीकडं महापालिकेत स्वच्छता कामगारांची कमतरता आहे, त्यामुळं आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतोय। सध्याच्या पावसाळ्यात महापालिका प्रशासनानं या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना रेनकोट दिलेले नाहीत। महापालिकेत सुमारे 1700 सफाई कामगार असून 2 वर्षातून एकदा त्यांना रेनकोट दिले जातात, पण यंदा या कर्मचाऱ्यांना अजून रेनकोट मिळालेले नाहीत। त्यामुळे रस्त्यांची झाडलोट करताना पाऊस आला तर एखाद्या झाडाचा किंवा दुकानाच्या छपरीचा आधार घेण्याची वेळ त्यांच्यावर येते। शहराच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी मात्र महापालिका घेत नाही। त्यामुळे या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना रेनकोट तातडीनं देणं आवश्यक आहे।